नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आनंदी सार्थकला चिडून म्हणते, तुमची तरी काय चूक आहे? खरी सुरुवात तर माझ्या घरच्यांपासूनच झालेली आहे, हो की नाही आई? लगेच मालतीला म्हणते, मी एकतर पहिल्या लग्नापासूनच होरपळून निघाले होते आणि तरीही तुला माझ्या सर्व भावना माहीत असूनही तू असे केले. माझ्या लग्नाच्या, संसाराच्या सर्व इच्छा, भावना सर्व काही चिरडून गेल्या होत्या. तरीही तू हॉस्पिटलमध्ये मरणाची भीती दाखवून माझ्याकडून वचन घेतले. का केलेस असं आई? का तू माझ्या भावना समजून घेतल्या नाही? अगं आई, तू माझ्याकडून असंही वचन घेऊ शकली असतीस. आनंदी, तू तुझ्या पायावरती उभी राहून मोठी हो. कुणावरही अवलंबून राहू नको. स्वतःच्या पायावर उभी राहून हिमतीने जग, असंही वचन घेऊ शकत होती. परंतु का तू असं केलं? तर लगेच हे सर्व बोलणे ऐकून अण्णांना तर खूपच वाईट वाटत असते. तर आनंदी म्हणते, अगं आई, तू मला समजून घ्यायला हवं होतं, परंतु तसं नाही. तुला मात्र जगाची काळजी, लोक काय बोलतील, काय म्हणतील याचाच तू विचार करत आली. तू कधीच माझा विचार केला नाही. आणि सर्वांकडे बघून म्हणते की एक मुलगी फक्त लग्न झाल्यावरतीच सुधरू शकते का? ती स्वतःच्या पायावरती कधीच उभे राहू शकत नाही का? का असं जग करते? तू खरं तर मला समजून घ्यायला हवं होतं, परंतु तू नेहमी जगाचाच विचार करत आली. मुलगी जन्माला आली की तिला लगेच परक्याचं धन म्हटलं जातं आणि परकं करून टाकतात. का तिला असं लग्नाच्या बंधनात अडकवलं जातंय? ती स्वतः काहीच करू शकत नाही का? तर हे सर्व ऐकून सार्थकला तर खूपच वाईट वाटत असते. त्यावर आनंदी म्हणते, माझ्या भावना कधीही कोणीही समजून घेतल्या नाही. माझ्या भावनांचा बाजार मांडला आहे इथे सर्वांनी. परंतु मात्र माझे अण्णा कायम माझ्यासोबतच असायचे. मला ते कित्येक वेळा म्हटले, आनंदी, तुझ्या मनात हे लग्न करायचं नसेल तर तू नकार दे. परंतु मला असे वाटले नको काही विपरीत घडायला, म्हणून मी त्यांचे मनावर घेतले नाही आणि ते सतत वेळोवेळी मला म्हणत असूनही मी माझ्या मनातलं सगळं काही दाबलं. परंतु आता नाही, आता बाद झाले. तुम्ही सर्वांनी माझ्या भावनांचा पार बाजार मांडला आहे. त्यामुळे आता मी गप्प बसणार नाही. आधी माझ्या नवऱ्याने मला हकलून दिले आणि आता तुम्ही सर्वजण, त्याने तरी माझ्यावर अत्याचार केला. परंतु तुम्ही सर्वांनी मिळून काय केलं? तुम्ही सर्वांनी मिळूनही तेच केलं. कधीही कुणीही माझ्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तर लगेच हे सर्व पाहून तिकडे अंशुमन खूपच खुश झालेला असतो, कारण आता आनंदीचे लग्न मोडलेले असते. तर लगेच अंशुमन मनाशीच बोलतो, बघ आनंदी, आता तुझ्या लग्नाचे 3-13 आणि 9-12 कसे वाजवले आहेत. तर इकडे आनंदीचे बोलणे ऐकून तिच्या आईलाही खूप वाईट वाटत असते. तर आनंदीचे हे सर्व बोलणे ऐकून लगेच सार्थक म्हणतो, आनंदी, असं काहीही नाही आहे, तुम्ही समजता तसं. तर लगेच आनंदी म्हणते, सर तुम्ही तर काही बोलूच नका. सगळ्यात जास्त विश्वास तर माझा तुमच्यावर होता आणि तुमच्या विश्वासामुळेच मी या लग्नाला तयार झाले होते. आणि तुमची मैत्री असो किंवा प्रेम, परंतु कोणत्याही नात्यात आधी विश्वास असायला हवा. तुमचं जर एवढंच प्रेम होतं तर तुम्ही मला आधीच सांगायला पाहिजे होतं. त्यात विश्वासच जर नसेल तर काय उपयोग त्या नात्याचा? त्यावर सार्थक म्हणतो, आनंदी प्लीज तुम्ही समजावून घ्या. तर लगेच आनंदी म्हणते, नाही. आणि आदर्शकडे बघते आणि म्हणते, आता बाद झाले. आता मला लग्नच करायचे नाही. मी तुमच्या एका शब्दावर तुमच्या भावाबरोबर लग्न करायला तयार झाले होते, परंतु इथे माझ्या भावनांचा खेळ मांडला आहे. त्यामुळे आता मी लग्न करणार नाही. व लगेच ती डायरी सार्थकच्या हातामध्ये देते आणि लगेच त्या कार्यालयातून बाहेर निघून जाते. तर सर्वजण आनंदीला हाका मारत असतात. तर मालती म्हणते, आनंदी जाऊ नको, थांब. तर सार्थक म्हणतो, ज्याची भीती होती शेवटी तेच झाले. मला वाटतच होतं आनंदीचं लग्न व्यवस्थित होईल की नाही. तेवढ्यात लगेच वृंदाला चक्कर येते. तर इकडे वेश बदलून आलेला अंशुमन मनाशी म्हणतो, बघितलंस आनंदी, आता तुझ्या लग्नाचा खेळ संपला. आता आदर्श काय आणि सार्थक काय, रस्त्यावरचं कुत्रंसुद्धा तुझ्याकडे बघणार नाही. तो खूपच खुश झालेला असतो. तर लगेच
सर्वजण घरी येतात तेव्हा मालती म्हणते, अहो आनंदी अजून घरी आली नाही. तर अण्णा मनोजला म्हणतात, तू स्टेशनकडे बघ, मी हायवेला बघतो. चल पटकन आपण तिला शोधून आणूया. तर मनोज म्हणतो, मी कुठेही येणार नाही. झाली तेवढी नाचक्की पुरे झाली. काय गरज होती तिला त्यांना एवढं बोलण्याची? आता एवढं मोठं लग्न मोडल्यावरती उद्या काय होणार आहे याची काही कल्पना तरी आहे का? आणि ती मरो किंवा जगो, मला त्याची काहीच नाही. तर लगेच लीना म्हणते, अहो तुम्ही असं काय बोलताय? चला अण्णा, आपण तिला शोधून आणूया. तर लगेच अण्णा म्हणतात, नाही मी जातो. तू इथे आईबरोबर आणि सानूबरोबर राहा. तर लगेच इकडे आनंदी ही एका विहिरीजवळ येऊन उभी असते आणि तिला मागचे सर्व काही आठवत असते. अंशुमनने तिच्यावर किती अत्याचार केलेला असतो हेही तिला आठवते आणि त्यानंतर आदर्शने कसे लग्न मोडले आणि सार्थकचे तिच्यावर प्रेम आहे हे सर्व चित्र तिला आठवत असते. तर लगेच आनंदी मनाशी म्हणते, आता बाद झाले. माझ्या नशिबात कदाचित हेच असेल. माझ्यामुळे अण्णा, आई व दादा, वहिनीला खूप काही सोसावं लागलेलं आहे. मागच्या वेळेस मी असाच मरण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळेस मी वाचले, परंतु आता नाही. मग लगेच आनंदी शेजारील दगड उचलून आणते व तिच्या पायाला बांधत असते. तर इकडे वृंदा घरातील सर्व वस्तू फेकाफेकी करत असते. तर सुधा म्हणते, अगं वृंदा काय करतेस तू? तर वृंदा म्हणते, हो वेड लागलंय मला. माझा मुलगा असता तर मी त्याच्या 4 थोबाडी दिल्या असत्या आणि ते करूनही भागलं नसतं ना, तर त्याचा जीवच घेतला असता. परंतु हा तर माझ्या काळजाचा तुकडा आहे ना, माझ्या पोटच्या मुलापेक्षा मी त्याला जास्त जीव लावलं आणि त्यानेच असं केलं माझ्याबरोबर. व लगेच ती सार्थकजवळ येते आणि सार्थकला म्हणते, का सार्थक, मी तुला माझ्या स्वतःच्या मुलापेक्षा जास्त जीव लावलं, तरीही तू माझ्याबरोबर असा का वागला? एवढा विश्वास ठेवला मी तुझ्यावर, तरीही तू माझा विश्वासघात केला आणि ते पण त्या डिवॉर्सी मुलीमुळे, त्या आनंदीमुळे. त्यावर सार्थक म्हणतो, काकू तुला जे काही बोलायचं असेल ते मला बोल. आनंदीबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. तर लगेच वृंदा म्हणते, हो आहेच ती मुलगी हलकट. तिच्या पाठीमागे कितीतरी जणे लागलेले असतील आणि त्यात तुलाही गुंडाळलंय तिने. तर हे सर्व ऐकून सार्थकला खूप राग येतो. तर सार्थक म्हणतो, बाद झाले काकू, खूप बोलली आता तू. मी आनंदीबद्दल एक शब्दही आता ऐकून घेणार नाही. तर लगेच वृंदा म्हणते, बघितलंस सुद्धा, हा मुलगा त्या मुलीसाठी माझ्यावर ओरडतोय. तर लगेच सार्थक पुढे येतो आणि म्हणतो, हे सर्व नाटक करते काकू तू. तर लगेच सुद्धा सार्थकच्या कानाखाली देते आणि लगेच सर्वजण तिच्याकडे बघत बसतात. तर लगेच सुद्धा म्हणते, अरे हे फक्त तू त्या मुलीसाठी करतोय? म्हणजे वृंदा नाटक करते असं म्हणायचंय ना तुला? अरे ज्या आईच्या मुलाचं लग्न मोडलंय ती नाटक करते, जिची एवढी नाचक्की झाली ती नाटक करते असं म्हणायचं आहे का तुला? तर लगेच आदर्शमध्ये येतो आणि म्हणतो, काकू तुला जे काही बोलायचंय ते मला बोल. खरं तर हे लग्न मी मोडलंय, यात सार्थकची काही चूक नाहीये. तर लगेच वृंदा म्हणते, तू तर मधी पडूच नको. तू लगेच सांगशील सार्थकचं आनंदीवर खूप प्रेम आहे आणि असं मी हे लग्न करू शकत नाही. तर लगेच आदर्श म्हणतो, हो जे काही घडलंय ते योग्य वेळेत घडलंय. वेळ निघून गेली असती तर हे कळूनही काही उपयोग झाला नसता. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून सार्थकचं आणि आनंदीचं लग्न करायला हवंय. त्यावर सुधा म्हणते, बाद झाले आदर्श, आता एक शब्दही बोलू नको. आधीच सार्थकने मला त्या डिवॉर्सी मुलीवर प्रेम करून खूप दुखावलेलं आहे. आता मला त्या मुलीविषयी एक शब्दही ऐकून घ्यायचा नाही. तर सार्थक तिला काहीतरी सांगणार तेच लगेच सुधा खूप भडकते आणि म्हणते, आजपासून त्या आनंदीचं नाव या घरात घेतलं जाणार नाही. तो विषय बंद म्हणजे बंद. आणि लगेच ती सार्थकवर खूप भडकते आणि त्याला म्हणते, आजपासून मला त्या मुलीचं नावही ऐकायला मिळालं नाही पाहिजे. तर सार्थक म्हणतो, अगं आई माझं ऐकून तरी घे. परंतु सुधा ही खूप भडकलेली असते, त्यामुळे ती लगेच तिथून रागात आतमध्ये निघून जाते. तर लगेच सार्थक रडतच म्हणतो, हे सर्व काय झाले आहे? मला काही कळतच नाही. तर इकडे अण्णा बघतात तर आनंदी ही पायाला दगड बांधून विहिरीत उडी मारणारच असते. तर तेवढ्यात अण्णा पळतच येतात आणि म्हणतात,
आनंदी थांब, असं करू नको. तर आनंदी म्हणते, नाही अण्णा, माझं नशिबात कदाचित हेच असेल, मला जगण्याचा अधिकारच नाहीये. तर लगेच अण्णा आनंदीला खाली ओढून घेतात आणि रडतच म्हणतात, आनंदी बाळा, असं करू नको. तर लगेच आनंदी ही खूप रडत असते आणि म्हणते, अण्णा प्लीज मला मरू द्या. कदाचित देवाने माझ्या नशिबात हेच लिहिलेलं असेल. मला आता जगण्याला काही पर्यायच राहिलेला नाही. मला मरावंच लागेल. तर आनंदी ही खूप रडत असते. तर मित्रांनो, पुढील भागात सुधाने तिला रूममध्ये बंद केलेले असते. तर सार्थक तिच्या दरवाजापाशी येतो आणि दरवाजा ठोठावत असतो. तर सुधा आतमधून दरवाजा उघडत नाही. तर सार्थक म्हणतो, आई प्लीज दरवाजा उघड. तो तसाच हात ठोठावत हातातून रक्त निघते. तर इकडे अण्णा आनंदीला घेऊन घरी येतात. तर मनोज म्हणतो, सापडली काही? तर अण्णा म्हणतात, अरे ती विहिरीत जीव द्यायला गेली होती. तर मनोज म्हणतो, मग तुम्ही वाचवलं का? स्वतःच्या हाताने ढकलून यायचं ना तिला. तर लगेच आनंदी तिच्या दादाकडे बघत बसते. तर आता आनंदी काय करणार हे लवकरच बघायला मिळेल. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी